नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, YouTube वरती ऑलरेडी आपण 11 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत, पहिल्यांदा ते व्हिडिओ बघा, पुन्हा हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमची व्यवस्थित लिंक लागेल। तर आपण M2 हा सब्जेक्ट बघतोय। M2 म्हणजेच अप्लाइड मॅथमॅटिक्स। विद्यार्थी मित्रांनो, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्ही जर फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला असाल तर तुम्हाला हा सब्जेक्ट आहे। तर तुम्हाला हे पहिल्यांदा व्हिडिओ बघा, सगळे YouTube वरचे आपण ॲज अ डेमो लेक्चर म्हणून टाकलेले आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना हा पूर्ण M2 चा कोर्स घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे। त्या लिंक वरती क्लिक करा आणि आपल्या क्लासचा ॲप डाउनलोड करा। पूर्ण माहिती भरा, तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, ब्रँच, सेमिस्टर आणि तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट होते। मग तुम्हाला एक त्या ठिकाणी विंडो ओपन होईल, त्याच्यामध्ये रेकॉर्डेड कोर्स हा फोल्डर आहे। त्या रेकॉर्डेड कोर्स या फोल्डर वरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला भरपूर तुमच्या ब्रँच नुसार वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत। त्यामध्येच एक आपला M2 कोर्स आहे। तर त्या कोर्स वरती क्लिक केल्यानंतर बाय नाव असं तुम्हाला त्या ठिकाणी नाव दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया। प्रॉब्लेम नंबर आहे 29। ऑलरेडी आपण 28 प्रॉब्लेम कव्हर केलेले आहेत। तर प्रॉब्लेम नंबर 29 काय आहे? इंटिग्रेशन इन ब्रॅकेट 1/1 + x² + e⁴x * dx। ठीक आहे, हा दिलेला प्रॉब्लेम आहे। तर या प्रॉब्लेमला बघितल्यानंतर आपल्याला काही ऍडजस्टमेंट करावं लागते, आपल्याला समजावं लागते की याचं काय करायचं आहे आपल्याला। ठीक आहे, तर या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इथं प्लस असल्यामुळे तुम्ही इंटिग्रेशन सेपरेट करू शकता। तर पहिल्यांदा आपण काय करूया, फर्स्ट स्टेप नेहमीप्रमाणे आपली फर्स्ट स्टेप काय आहे, आता तुम्हाला सुद्धा आपली फर्स्ट स्टेप पाठ झालेली आहे। सर दिलेला प्रॉब्लेम I = लिहून घ्या। चला लिहून घेऊया। मग I पहिला दिलेला प्रॉब्लेम I लिहून घेऊया। I इंटिग्रेशन इन ब्रॅकेट 1/1 + x² + e⁴x * dx। ठीक आहे, जशाच तसं लिहिलं। मग इंटिग्रेशन सेपरेट करा। इंटिग्रेशन 1/1 + x² * dx प्लस इंटिग्रेशन e⁴x * dx। ठीक आहे, इंटिग्रेशन मी या ठिकाणी सेपरेट केलं। आता बघा, असं आपल्याला डायरेक्ट एक फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन 1/1 + x² * dx चा काय फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन 1/1 + x² * dx या ठिकाणी tan 1x + c हा फॉर्म्युला आहे। राईट, मग हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट यूज करू शकतो। ठीक आहे, त्यानंतर इंटिग्रेशन मध्ये e⁴x चा एक फॉर्म्युला आहे। कोणता? बघा, इंटिग्रेशन e⁴x * dx काय येते रेचं? e⁴x + c, जशाच तसं। पण हा दुसरा फॉर्म्युला e⁴ax, म्हणजे ह्या x सोबत a जर येत असेल मग अशा वेळेस काय करायचं? e⁴ax जशाच तसं आणि डिवायडेड बाय a करायचं, डिवायडेड बाय a + c। ठीक आहे, तर हा दुसरा फॉर्म्युला म्हणजे याच्यासाठी आपल्याला वापरावं लागेल। राईट, e⁴x म्हणजे e⁴ax म्हणजे a ची व्हॅल्यू इथं किती आहे रे? 4 आहे। राईट, मग या टर्म साठी हा फॉर्म्युला यूज करायचा आणि या टर्म साठी हा फॉर्म्युला यूज करायचा। चला फॉर्म्युला यूज करूया आपण। इंटिग्रेशन 1/, आता डायरेक्ट काय इंटिग्रेशन घेऊया। इंटिग्रेशन घेत असताना हे इंटिग्रेशनचं साइन आणि dx काय होऊन जाते? निघून जाते। राईट, हा 1/1 + x² * dx काय लिहिता येते? tan 1x। म्हणून मी या ठिकाणी डायरेक्ट काय लिहू शकतो? tan 1x लिहू शकतो। tan 1x प्लस त्यानंतर e⁴x * dx, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला e⁴x, a च्या ऐवजी आपल्याकडे काय आहे? इथं 4x आहे। मग e⁴x जशाच तसं डिवायडेड बाय a म्हणजे किती रे? 4, म्हणजे प्लस e⁴x जशाच तसं डिवायडेड बाय 4 + c। ठीक आहे, तर हे मिळालं आपल्याला आन्सर। सिंपल प्रॉब्लेम आहे, फक्त
तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म्युले माहित पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला कोणते फॉर्म्युले माहित पाहिजे? हे दोन जर फॉर्म्युले तुम्हाला माहित असतील तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला डिफिकल्टी येणार नाही. ठीक आहे, एका मिनिटामध्ये तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉब्लेम काय, फर्स्ट फॉर्म्युला कशासाठी कोणता लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला? इंटिग्रेशन 1/1 + x² × dx = tan इनवर्स x. आणि दुसरा फॉर्म्युला e⁻ax × dx = e⁻ax/a + c. ठीक आहे, तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेमची जास्त प्रॅक्टिस कराल, प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही M2 चा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल, प्रत्येक वेळेस आपण कोणता फॉर्म्युला यूज केलेला आहे हे नोटबुक मध्ये लिहाच. असं वारंवार लिहिल्यामुळं आपल्याला एकतर फॉर्म्युला लर्न होतो आणि आपल्याला प्रॉब्लेम सुद्धा कसं सॉल्व्ह झालेला आहे ते पण व्यवस्थित समजते. आणि आता व्यवस्थित समजला तर जे काही तुमचं एंड सेमिस्टर पेपर आहे तेव्हा तुम्हाला जे मॅथचा पेपर सॉल्व्ह करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण असेच तुम्हाला YouTube वरती नंबर ऑफ व्हिडिओज मिळत जातील. फक्त तुम्ही या आपल्या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही तो ग्रुप जॉईन केलेला नाही तर तो ग्रुप जॉईन करून घ्या. त्या ग्रुपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी YouTube वरती व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तिथं टाकत असतो, तर तुम्हाला तिथून सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचते आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जे पॉलिटेक्निक रिलेटेड नवीन इन्फॉर्मेशन आहे, जे बी समजा एक्झाम फॉर्म भरायचा असेल किंवा रिझल्ट संदर्भात असेल किंवा अजून काही नोटिफिकेशन वगैरे असेल तर त्याचे सुद्धा PDF किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती न्यूज आम्ही पोहोचवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम ग्रुपची पण लिंक दिलेली आहे, तो सुद्धा ग्रुप जॉईन करून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल तर नक्की कमेंट करा, किंवा तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तरी कमेंट करा. तुमची एक एक कमेंट माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. तुम्ही जेवढा जास्त रिस्पॉन्स द्याल तेवढे जास्त तुमच्यासाठी YouTube वरती फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओज लेक्चर्स जे M2 चे आहेत ते मी जास्त घेईन. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.